नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कार किशोर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत चमचमीत अशी झटपट बनणारी फिश करी। तुम्ही इथे कोणताही फिश वापरू शकता। मी इथे नदीतला चोपडा फिश वापरलेला आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला आता मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे घेतलेला आहे फिश स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। आता हा फिश मी मॅरिनेट करणार आहे। त्यामध्ये टाकणार आहे हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट, थोडीशी धना जिरा पावडर, लाल मिरची पावडर, हळदी, चवीनुसार मीठ आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता हा फिश मी मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहे 15 ते 20 मिनिटांसाठी। कढईत तेल गरम झालं होतं, त्यात टाकणार आहे बारीक चिरलेला कांदा आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा चांगला फ्राय झाला की बारीक चिरलेला टोमॅटो पण ॲड करणार आहे। टोमॅटो पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। इथे आपण आता टोमॅटो चांगला शिजवून घेतला आहे, तुम्ही इथे बघू शकतात। त्यामध्ये टाकणार आहे हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट, जे आपण वाटण्यासाठी वापरलं होतं ना, तेच मी थोडं साईडला ठेवलं होतं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी ह्यामध्ये टाकणार आहे लाल मिरची पावडर, थोडंसं धना जिरा पावडर, गरम मसाला, चवीनुसार मीठ। मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकतात आणि मसाले सुद्धा थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत। पाणी टाकून मसाला व्यवस्थित शिजवून घेतला आहे, तुम्ही इथे बघू शकतात। मसाले फ्राय झाले आहेत, साईडने मस्तपैकी तेल सुटत आहे। आता ह्यात टाकत आहे मॅरिनेट केलेले फिश आपण मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत आणि वाफेवर मी हे फिश 3 ते 4 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहे। चला आता मग मंडळी, इथे वाफेवर मी मसाले 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेतले होते। मध्ये मध्ये हे मिक्स करायचे आहे, नाही तर ते खालून जळू शकतात। आता ह्यामध्ये मी टाकणार आहे अर्धा ग्लास पाणी आणि पाणी टाकून अजून 3 ते 4 मिनिटं फिश शिजवून घेऊयात। इथे आपली फिश करी मस्तपैकी रेडी झालेली आहे। वरतून फक्त कोथिंबीर टाकायची आहे। चला आता मंडळी, इथे चमचमीत अशी झटपट बनणारी फिश करी खाण्यासाठी रेडी झाली आहे। पोळीबरोबर, भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर तुम्ही रेसिपी खाऊ शकतात। रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणत्याही कारण आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।